तर रात्रीचे 9:30 वाजले होते. आम्ही पोहोचलो दहीहंडी पाहण्यासाठी. आमच्या घराजवळचं जे मंडळ आहे तर त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी काय झालं, आम्ही जाईपर्यंत तिथली दहीहंडी फुटलेली होती. त्याच्यामुळे मग आम्हाला जावं लागलं. तिथूनच दुसरं जे आहे ते थोड्या अंतरावर असलेलं दहीहंडीचं मंडळ होतं तर त्या ठिकाणी. तर तिथली दहीहंडी काही फुटलेली नव्हती. तर भरपूर त्या ठिकाणी गर्दी जमलेली होती आणि एक एक गोविंदा पथक जे आहे ते त्या ठिकाणी येत होतं. त्यांची एंट्री त्या ठिकाणी होत होती. तर आम्ही देखील त्या गर्दीमध्येच थांबलो दहीहंडी पाहण्यासाठी. भरपूर आपण पाहू शकत असाल किती गर्दी जमलेली आहे. तर श्रीरामाचा जो आहे तो नामाचा घोष करत त्या ठिकाणी एक गोविंदा पथक जे आहे ते आलेलं आहे. भरपूर ठिकाणावरून अशी गोविंदा पथक त्या ठिकाणी येत होती आणि दहीहंडी फोडण्यासाठी ते प्रयत्न करत होती. असंच हे श्रीरामाचा नामाचा घोष करत आलेलं हे एक गोविंदा पथक आहे. तर आता आपण थोड्याच वेळात पाहू त्या ठिकाणी काय होतं ते. तर श्रीरामाची जे आहे ते वेशभूषा केलेलं त्या गोविंदा पथकमधल्या एक जणांनी केलेली होती आणि त्यांनी इथं एक पथनाट्य जे आहे ते सादर करण्यात आलं. तर श्रीराम बाण वगैरे घेऊन उभा राहिलेले आपण पाहिलं आता. आणि आता या ठिकाणी रावण जे आहे ते दशावतार म्हणजे 10 तोंड असलेल्या दशावतारामध्ये रावणाचं रूप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप छान मजा आली हे पाहते वेळेस. आणि आता आपण थोड्याच वेळात पाहू त्या ठिकाणी काय होतं ते. तर रावणाला आपण पाहू शकत असाल दशावतारामध्ये हा रावण जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी काय होतं आहे ते आपण पाहू. तर भरपूर जे आहे ते लोक या ठिकाणी मजा घेत होते, कारण दहीहंडी पाहायला दरवर्षीच खूप मजा येते. यावर्षी देखील खूप मजा आली ही दहीहंडी पाहते वेळेस. तर रावणाला जे आहे ते दहीहंडीचं गोविंदा पथक त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि त्याच्यावरती हा रावण जो आहे तो उभा केलेला आहे. आपण पाहू शकत असाल खूप छान वाटत होतं. रात्रीच्या वेळी पाऊस देखील पावसाची झिमझिम जी आहे ती थोडी थोडी चालू होती आणि त्यात हे रावणाचा वध केलेलं जे आहे ते पथनाट्य आपण पाहू शकत असाल. खूप सुंदर असं हे पथनाट्य या ठिकाणी तयार केलेलं होतं. खूप मजा आली. रामाच्या नामाचा जे आहे ते सर्व जय श्रीराम असा जयघोष जो आहे तो चालू होता त्या ठिकाणी. खूप मजा आली. खूप छान वाटलं ही दहीहंडी पाहते वेळेस. आणि आता आपण थोड्याच वेळात पाहू. पुढे देखील दुसरी जे आहे ती गोविंदा पथक त्या ठिकाणी येत होती. वेगवेगळी लांबून लांबून गोविंदा पथक त्या ठिकाणी सलामी देत होती. मुंबईवरून, पुण्यावरून खूप लांबून लांबून हे गोविंदा पथक आलेली होती. त्यांच्या बस वगैरे येऊन थांबलेल्या होत्या आणि त्याच्यातले जे आहेत ते गोविंदा त्या ठिकाणी हे दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत होती. पण दहीहंडी थोडीशी उंच असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच जे आहे ते गोविंदा पथक त्या ठिकाणी येऊन सलामी देऊन गेले, पण दहीहंडी काय फुटलीच नाही. खूप वेळ बरेच जणांनी प्रयत्न केला, पण दहीहंडी काय फुटलीच नव्हती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी जे आहे ते लोक येतात आणि दहीहंडी या ठिकाणची पाहण्यासारखी असते. त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी जातो. तर खूप जे आहे म्हणजे भीती वाटत होती की लोक खूप उंचावरून पडत होती. लहान छोटी छोटी मुलं जे आहेत ती वरती चढलेली आणि ते दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत होती. तर भीती वाटत होती ते पाहून. त्यांनी त्यांच्या सेफ्टीचं वगैरे प्रोटेक्शन वगैरे त्याचा हे घेतलेलं होतं, त्यांची तेवढी काळजी घेतलेली होती. पण हे सगळं पाहून जे आहे ते खूप म्हणजे असं एकदम धडकी भरल्यासारखं होत होतं. एक एक जण जे आहे ती छोट्या मुलाला घेऊन एवढ्या वरती चढत होती त्याच्यामुळे. तर दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील खूप उत्साहात आमच्या घराजवळचं जे आहे ते दहीहंडी या ठिकाणी साजरी करण्यात आली. तर भरपूर लोकांनी जे आहे त्या दहीहंडीचा आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील भरपूर लोक या ठिकाणी जमलेले होते. तर आपण पाहू शकत असाल या ठिकाणी जे आहे ते किती म्हणजे भयानक. आपण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एवढं घाबरल्यासारखं होत होतं आणि वरून पावसाची झिमझिम चालू आणि त्यात असं भिजलेल्या अवस्थेत वरती चढणं म्हणजे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. पाहिल्यानंतरच आपल्याला जे आहे ते दिसत असेल त्या ठिकाणचं दृश्य कसं दिसतंय ते. पण खूप मजा आली दहीहंडी पाहायला. तर अजून तर काही दहीहंडी फुटलेली नव्हती. असंच एक एक गोविंदा पथक त्या ठिकाणी येऊन हे दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत होतं आणि थोड्या वेळातच मग ह्यांना पण काही दहीहंडी फुटली नाही. मग शेवटी थोडीशी जी आहे ती दहीहंडी खाली घेण्यात आली आणि मग आता हे गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि आता हे वरती चढत आहे.
आता बघू यांना दहीहंडी फुटते का काय होतं आहे ते आपल्याला थोड्या वेळातच समजेल. ही दहीहंडी ह्यांना जमेल का, फोडण्याचा ते प्रयत्न करतील का, बघू आता काय होतं आहे ते. खूप जे आहे ते सर्वजण आतुरतेने दहीहंडी फोडण्यासाठी वाट बघत होते रात्रीचे, कारण 11:30 वाजले होते. पाऊस येत होता तरी लोकांची भरपूर त्या ठिकाणी गर्दी होती आणि शेवटी दहीहंडी ही फुटली गेली. तर आपण पाहू शकताल सगळ्यांनी जे आहे ते खूप त्या गोविंदा पथकाचं जे आहे ते खूप उत्साहात स्वागत केलं. त्यांची दहीहंडी त्यांच्याकडून फुटली त्याच्यामुळे. आणि रात्रीचे 11:30 वाजता मग आम्ही दहीहंडी फुटल्यानंतर घरी आलो. आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापुढचे देखील असेच छान